दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 ह्या पार पडल्या। आज संपूर्ण महाराष्ट्र मतमोजणीचा निकाल देखील लागलाय। त्यातच आज आपण वर्तवलेल्या एक्झिट पोल प्रमाणे व अंदाजाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व निकाल लागलेले आहेत। त्यामध्ये विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे: देवळालीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या 81,683 मताधिक्याने विजय झालाय। तर नाशिक मध्यमध्ये महायुती भाजपाच्या देवयानीताई फरांदे तसेच नाशिक पूर्व मध्ये भाजपाचे ॲडव्होकेट राहुल ढिकले हे बहुमतांनी विजय झालाय। तर नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे यांनी विजय मिळवलाय। तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे यांनी 40,000 मताधिक्याने पुन्हा विजय मिळवलाय। तर छगन भुजबळ हे देखील पुन्हा एकदा येवला मतदारसंघातून निवडून आले। तसेच नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे यांचा देखील दणदणीत विजय झालाय। यानंतर दिंडोरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ हे देखील बहुमतांनी विजय झालाय। तर मालेगाव बाह्यमध्ये पुन्हा एकदा दादा भुसे यांनी बाजी मारली आहे। यासोबतच निफाड तालुक्यातील दिलीप बनकर हे देखील 28,697 मताधिक्याने निवडून आले आणि भरत गोगावले यांनी देखील महाडमधून विजय मिळवलाय। यासोबतच चांदवड देवळा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपाचे डॉक्टर राहुल अहिरे यांनी विजय मिळवला असून इगतपुरीत हिरामन खोसकर यांचा देखील विजय झालाय। कळवण सुरगाणा मतदारसंघात काट्याची लढत असून नितीन पवार विजय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक।